नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, रमाई आवास योजनेअंतर्गत तुमचं जर नाव घरकुल यादीमध्ये आलेलं असेल आणि अशा केसमध्ये तुम्हाला ते नाव ऑनलाईन पाहायचं असेल, तर ते तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहू शकता. त्यासोबतच तुमच्या घरकुलचे हप्ते जमा झालेले आहेत का नाही हे सुद्धा तुम्ही घरबसल्या पाहू शकता आणि ते कसं पाहायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला समजून जाईल की तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या गावातील रमाई आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरकुल भेटलेले आहे त्या सर्वांची नावे ती PDF तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुमचं नाव तुम्ही सर्च करू शकता. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलची यादी पाहण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आणि या पेजवरती आल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसेल. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे पाहू शकता इथे स्टेटचं जे सिलेक्ट ऑप्शन दिलेलं आहे यावरती क्लिक करून आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली इथे यायचं आहे. इथे डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका तुम्हाला अशा प्रकारे इथून सिलेक्ट करू. तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली इथे पंचायतच्या पुढे जे सिलेक्टचा ऑप्शन दिलेला आहे इथे तुम्हाला तुमची ग्रामपंचायत तुमच्या गावचं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सर्वात पहिलं मी गावचं नाव सिलेक्ट करून घेतोय. तुम्ही पाहू शकता गावचं नाव सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे स्कीम नेम जे दिलेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर भरपूर योजना इथे दिसतील. इथे थोडंसं खाली यायचं आहे आणि इथे पाहू शकताय रमाई आवास योजना फॉर SC जे दिलेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर सिंपली इकडे साईडला यायचं आहे. इथे फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही पाहू शकताय आपल्याला फायनान्शियल इयर पाहायचं आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्या इयरमध्ये घरकुल भेटलेलं आहे. तर सिंपली मी 2024 या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि ही संपूर्ण माहिती भरल्याच्यानंतर मित्रांनो सिंपली इथे सर्चचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर हे तुमच्यासमोर तुमच्या गावामध्ये ज्यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल भेटलेलं आहे त्या फायनान्शियल इयरमध्ये जे आपण सिलेक्ट केलेलं आहे त्या फायनान्शियल इयरमध्ये ज्यांना घरकुल भेटलेलं आहे त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे अशा प्रकारे दाखवले जाणार आहेत. तर इथे या गावामध्ये टोटली 20 घरकुल हे भेटलेले आहेत. तर आता टिपमध्ये थोडंसं आपण पाहूयात. इथे जे बेनिफिशरी ID जे दिलेलं आहे तर याच्या खाली बेनिफिशरी ID नंबर असणार आहे. त्यानंतर बेनिफिशरी नेम म्हणजेच ज्यांच्या नावे घरकुल आलेलं आहे त्यांची नावे तुम्हाला या कॉलममध्ये दाखवली जाणार आहेत. त्यानंतर BPL नंबर असणार आहे या कॉलममध्ये. हाऊस स्टेटस म्हणजे स्टेटस काय आहे, हाऊस सँक्शन झालेलं आहे का कंप्लीट झालेलं आहे का लिंटल लेवल आहे हे तुम्हाला हाऊस स्टेटसमध्ये इथे दाखवलं जाणार आहे. त्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता सँक्शन नंबर म्हणजेच इथे तुमचे घरकुल सँक्शन झालेलं आहे त्याचा नंबर पाहायला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो अमाऊंट रिलीज जे दिलेलं आहे या कॉलममध्ये इथे नावावाईज पाहायचं आहे मित्रांनो. इथे तुम्ही पाहू पहिलं जे नाव आहे त्यांच्या डिटेलसमोर इथे अमाऊंट रिलीजमध्ये 15,000 जे दिलेलं आहे हे 15,000 त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. म्हणजेच पहिला हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे. अशाच प्रकारे दुसऱ्याचं सुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो 2 नंबर त्यांचासुद्धा 15,000 रुपये जमा झालेला आहे. आणि इथे खाली जे पाहू शकता मित्रांनो 3 नंबरला 1 लाख जे दिलेलं आहे तर स्टेटस इथे पाहून घ्या कंप्लीटेड दाखवत आहे त्यामुळे इथे 1 लाख दिलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचं जर का नाव रमाई आवास योजनेअंतर्गत आलेलं आहे किंवा तुमच्या मित्राचं तुमच्या फॅमिली मेंबरचं कुणाचंही नाव जर आलेलं असेल आणि तुम्हाला हप्ता पडलेला आहे का नाही हे समजत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा हे चेक करू शकणार आहात. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.